नवी दिल्ली या ठिकाणी सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे आणि त्याच अनुषंगानं विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीनं पोलिसांनी अमानुष असा लाठीचार्ज केला, त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि मुलींना त्या ठिकाणी ज्या असलेल्या विद्यार्थिनी होत्या त्या विद्यार्थिनींना सुद्धा त्या ठिकाणी अमानुषपणे मारहाण करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। त्या अनुषंगानं अंबाजोगाई शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, त्यासोबतच शिवसेना, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आयत व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट आणि महाविकास आघाडीचे जे काही घटक पक्ष आहेत त्या सर्व घटक पक्षांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि अंबाजोगाई बंद या ठिकाणी व्यवस्थितपणे शांततेमध्ये बंद करण्यात आलेली आहे। कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड हे प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी लक्ष ठेवून होते आणि आज जे बंदचे आंदोलन करण्यात आलं या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। कारण दिल्लीची जी घटना आहे ती घटना निंदनीय आहे। संपूर्ण जगभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे। संपूर्ण जगातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जातो आहे। परदेशामधील जे भारतीय विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा केंद्र सरकारचा निषेध करत या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्या अनुषंगानं अंबाजोगाई शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज अंबाजोगाई बंदचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या बंदला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता। अंबाजोगाई शहरातील जी तरुण फळी आहे ती तरुण फळी सकाळी सकाळी रस्त्यावर उतरली आणि त्यांनी अंबाजोगाई शहरातील जी सर्व दुकानं आहेत त्या दुकानाच्या मालकांना विनंती केली की बंद करावं, कारण ती त्या दिल्लीमध्ये जी लेकरं आंदोलन करतायत ती आपलीच कुणाची तरी आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हे आंदोलन आहे। हे ऐकल्यानंतर अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि स्वतःची दुकानं स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी बंद ठेवली। अंबाजोगाई शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथून ही तरुण फळी निघाली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, गुरुवार पेठ म्हणजे अंबाजोगाई शहरातील जी काही महत्त्वाची बाजारपेठ आहे त्या महत्त्वाचे बाजारपेठ बंद ठेवण्यासाठी आवाहन केलं। या आवाहनाला अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि महाराष्ट्र बंद जो या ठिकाणी माजी खासदार प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आयोजित केलेला होता त्यालासुद्धा सर्वत्र उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। केंद्र सरकार हे जाणीवपूर्वक शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही, आडमुठेपणाचं धोरण त्या ठिकाणी अवलंबिलं जात आहे। पोलीस बळाचा वापर करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर अमानुष असा अत्याचार रोज सुरू आहे। काल रात्रीसुद्धा मोठा गंभीर प्रकार त्या ठिकाणी जंतर मंतर मैदानावर पाहायला मिळाला आणि संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध केला जातो आहे। संपूर्ण देशभरातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला जातो आहे। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। Yeah.